मित्रांनो, डू इट टुडे या पुस्तक सारांशाच्या भाग 2 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। जर आपण भाग पहिला पाहिला नसेल तर जरूर पहा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करून घ्या। आता आपण पुढील भाग कंटिन्यू करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। विज्ञानानुसार टाळाटाळच्या सवयीला कसे बाहेर काढावे। टाळाटाळ करणे आधुनिक सभ्यतेच्या सुरुवातीपासूनच म्हणजे आधुनिक युगापासूनच आहे। प्राचीन ऐतिहासिक व्यक्ती जसे लिओनार्दो दा विंची, पाब्लो पिकासो, बेंजामिन फ्रँकलिन यांच्यासारख्या लोकांनी सांगितलेलं आहे की टाळाटाळ हा परिणामांचा शत्रू आहे, विलंब हा निकालाचा शत्रू आहे। टाळाटाळ याची गंमत अशी की आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे की हे हानिकारक आहे। कोणालाही टाळाटाळ करू वाटते, कोणालाच नाही। टाळाटाळ करणे लेखकाच्या आयुष्याचीच गोष्ट आहे। ती होती विद्यालयात शिकताना लेखक एकदम मस्त असत, मौज मस्ती मजा करत होते, आराम करत होते, बाहेर पार्टी करायला जात असत आणि परीक्षेच्या एका आठवड्याच्या अगोदर ते स्वतःशी म्हणत, मी सुरुवातीपासूनच अभ्यास करायला का नाही घेतला। मग ते विचार करत की सुरुवातीला तर मी अभ्यास करत नव्हतो, खरे तर पार्टी आणि मौज मजा करत होतो। आणि शोधाभ्यास हेच दाखवतात की जेव्हा तुम्ही टाळाटाळ करता तेव्हा तुम्हाला अल्पावधीसाठी शॉर्ट टर्म आनंद वाटत असला परंतु दीर्घ कालावधीत तुम्हाला त्रासच होईल। एक गोष्ट की जी सगळ्या टाळाटाळ करणाऱ्या व्यक्तीमध्ये समान आहे ती म्हणजे टाळाटाळीला एक बक्षीस आहे। अमेरिकन सायकोलॉजी सोसायटी जर्नलमध्ये एक शोध अभ्यास निबंध प्रकाशित करण्यात आला आणि त्यामध्ये टाळाटाळीची किंमत लिहिलेली होती। ती किंमत होती नैराश्य, तर्कहीन वर्तन, खालावलेला आत्मसन्मान, काळजी, चिंता आणि ताणतणाव। टाळाटाळीची किंमत मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या प्रकारचे मुद्दे असतात। तर टाळाटाळ करणे हे काही निष्पाप वर्तन नसून ते एका वाईट स्वनियमनाची निशाणी आहे। अभ्यासक टाळाटाळ करायला दारू आणि ड्रग याच्या व्यसनासोबतच तुलना करतात। स्वनियमन, स्वनियंत्रण आणि इच्छाशक्ती त्या गोष्टी आहेत ज्यांना आपण अवास्तव महत्त्व देतो, तर इच्छाशक्ती, स्वयंशिस्त यावर अवलंबून राहण्यापेक्षा काम करण्याचं एक सिस्टीम व्यवस्था बनवून घेणं अधिक चांगलं असते। अनेक जणांना दिनचर्या आणि व्यवस्था चांगली वाटत नाही कारण त्यांना स्वातंत्र्य पाहिजे असते, परंतु स्वतंत्रता तुमचा शत्रू आहे। तथ्य तर हे आहे की तुम्हाला जर गोष्टींना पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला नियमांची गरज नेहमीच असते। इथे काही गोष्टी आहेत ज्या परिणामकारक ठरलेल्या आहेत, हे सिद्ध झालेलं आहे। जसं की दररोज अर्धा तास व्यायाम करणे, स्वस्थ आहार घेणे, विचलनांना काढून टाकणे, आत्मप्रेरित होणे। जर तुम्ही योग्य उत्पादकतेच्या क्लुप्त्या योजनांना एकत्रित कराल तर तुम्हाला एक उत्पादक प्रणाली व्यवस्था मिळेल। डेडलाईन मुदतीची तारीख वापरायला सुद्धा, तत्परतेला सुद्धा वाव देते, उत्तरदायित्व जबाबदार बनवते। 2 कामांमध्ये अंतर ठेवून काम केल्यास तुमचा फोकस वाढतो। व्यायाम आणि आहार तुम्हाला अजून जास्त ऊर्जा पुरवतात। लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी काढून टाकण्यास मोह कमी होईल, परंतु कोणतीच व्यवस्था तुमची तोपर्यंत मदत करणार नाही जोपर्यंत तुम्ही आत्मप्रेरित होणार नाही। लोक या गोष्टींना जास्तच किचकट, अति क्लिष्ट करतात, परंतु हे काही रॉकेट सायन्स नाही तर स्पष्ट शास्त्रविज्ञान आहे। तुम्हाला नक्कल करू वाटत नसणाऱ्या अनुत्पादक, अकार्यक्षम लोकांच्या सवयी, तर अनुत्पादक लोकांच्या काही सवयी असतात। जर तुमच्यामध्ये त्यापैकी काही असतील तर चिंता करू नका। आपण सर्वजण कधीकधी अनुत्पादक होत असतो, परंतु तुमच्यामध्ये मी सांगितलेल्या आता पुढील 4 पैकी जास्त सवयी असतील तर ही बदलायची वेळ आहे असं समजा। खूप जास्त चिंता करणे, अति विचार करणे, काय होईल जर मी मानसिक, आर्थिक, वैयक्तिकदृष्ट्या कोसळलो, तुटलो, जर माझी नोकरी गेली, जर मला कर्करोग, कॅन्सर झाला, जर विमान कोसळलं। आपण आपलं डोकं जमिनीत इतकं जास्त दाबून घेतो की आपल्याला हे दिसतच नाही की असे विचार करणं म्हणजे स्वतःमध्येच गढून जाणारे, स्वतःच्या विचारात गुंग असणारे आत्ममग्न विचार करणे होय। हे फक्त माझ्या आणि फक्त माझ्याच विषयी आहे। हे सर्व उदाहरण लेखकाच्या जीवनातीलच आहेत। हे काय होईल जर या विचारांच्या खेळाचे राजेच होते, परंतु इथे एक गोष्ट आहे, तुम्ही या क्षणी एका सेकंदात
मारणार नाही, म्हणून स्वतःमधून वर उठा, चिंता करणे सोडा आणि काहीतरी कामाचं करा. डू समथिंग कॉन्सर्ट राईट प्रोडक्टिव्ह. चिंता आणि चिंता यामध्ये फार तर एका अनुस्वाराचा फरक आहे. चिंता चिते समान असते अशी एक म्हण आहे. त्यामुळे अतिचिंता करून स्वतःला कमकुवत बनवण्यापेक्षा, वेळ वाया घालवण्यापेक्षा काहीतरी ठोस कामगिरी करा आणि स्वतःला बलवान बळकट बनवा. चुकून शिकत समजून उमजून कृती करत राहिल्यास प्रेरणा आपोआपच मिळते. कामात मग्न राहून आपण असे करू शकतो. गोष्टींना तपासणे. तुम्ही काय करत होता? मी फक्त फेसबुक चेक करत होतो. चेकिंग किंवा तपासणे ही काही कामाची गोष्ट नाही. हे एखाद्या वर्ब क्रियापद असू शकते, परंतु एक खरी कृती अजिबात नाही. जेव्हा लेखकांनी ब्लॉगिंग सुरू केली तेव्हा ते विनाकारण स्टॅटस किंवा आज किती जणांनी ब्लॉग पाहिला ह्याची आकडेवारी चेक करत असत. तेव्हा त्यांनी स्वतःशीच एक प्रश्न केला की हे बघून मला काय मिळेल? त्यांच्या असं लक्षात आलं की काहीही नाही. तुम्ही माहितीला ग्रहण करत राहता. लेखकांना असे फक्त आकडेवारी तपासणे, नोटिफिकेशन चेक करणे कमी करायचं होतं. यासाठीच त्यांनी फोनमधील सर्वच समाज माध्यमांची ॲप काढून टाकली. चेकिंगची ही सवय अशी आहे की जी तुम्ही पूर्णपणे काढून टाकू शकत नाही. फक्त 1 किंवा 2 चेक करणाऱ्या गोष्टी ठेवा जी तुम्हाला चांगली वाटतात. बाकी सर्व हटवा. तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी मिसिंग होत नाहीत किंवा नोटिफिकेशन चेक न केल्यास तुम्ही काहीही गमावणार नाही. आयुष्यापासून दूर पडणे, सुटका करून घेण्यासाठी दूर दूर जाणे. काही वर्षापूर्वी जेव्हाही लेखक चिंतित होत होते तेव्हा त्यांनाही ताणतणाव होत असे. तेव्हा ते स्वतःशीच असं बोलत होते की मला ड्रिंक करायला पाहिजे, की मला सुट्टीवर जायला पाहिजे. आणि जेव्हा त्यांना कामावर किंवा वैयक्तिक नात्यामध्ये जास्तच वाद किंवा समस्या येत होत्या तेव्हा लेखक स्वतःला असं देखावा करत होते की त्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत. मग काय त्यांनी ह्या समस्यांना सोडवलं असेल? उत्तर आहे नाही. ते फक्त त्याच्यापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. समस्यापासून दूर पडणे तुम्हाला तुमच्या वाईट चाललेल्या जीवनातून काही वेळ निवांतपणे बळ देऊ शकते, परंतु आपल्याला माहीत असतं की समस्या तोपर्यंत सुटणार नाही जोपर्यंत तुम्ही समस्यांना मुळासकट पकडून दूर फेकून देणार नाही. होय म्हणणे, सेईंग यस. अधिकतर लोक नाही म्हणायला घाबरतात. कदाचित तुम्ही लोकांना वाईट वाटू द्यायचं नसेल किंवा त्यांना अपमानित करायचं नसेल. कदाचित तुम्ही नाही हा शब्द त्रासदायकही तुम्हाला वाटत असेल. ह्या गोष्टी खरोखरच महत्त्वाची नसतात. महत्त्वाचं आहे की जर तुम्ही नेहमीच होय म्हणत असाल तर नक्कीच तुम्ही इतर कोणाचे तरी जीवन जगत आहात याविषयी विचार करा. आता आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की हे खरं आहे. जर तुम्ही होय म्हणतच राहाल तर तुम्ही तुमची वेळसुद्धा नियंत्रित करत नसाल. जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचे संपूर्ण नियंत्रण आपल्या हातात घ्यायचे असल्यास लक्षावधी गोष्टींना नाही म्हणा आणि खूप जास्त महत्त्वाच्या गोष्टींनाच होय म्हणा. गोष्टींना न लिहिणे. काय तुम्ही इतके स्मार्ट हुशार आहात की सर्वच गोष्टींना लक्षात ठेवू शकाल? कारण आम्हाला असे वाटत नाही. आपले विचार, कल्पना आणि कामाच्या गोष्टींना न लिहिणे एक मूर्खपणाची कल्पना आहे. कारण जेव्हा तुम्ही आपल्या स्मरणशक्तीवर अवलंबून राहता तेव्हा तुम्ही खूप जास्त मेंदूची ऊर्जा शक्ती वाया घालवत असता. आणि जेव्हा तुम्ही सर्वच गोष्टींना लिहून काढता तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूच्या शक्तीला या गोष्टीपासून वापरू शकता ज्या अतिशय गरजेच्या आहेत. आणि जसे की समस्या सोडविणे. यामुळे तुम्ही त्या गोष्टींवर लक्ष देऊ शकता ज्या तुमच्यासाठी कामाच्या आहेत आणि तुमच्या जीवनात तुमची मदत करत असता. जर तुम्ही दैनंदिनी लिहित असाल तर अधिकच उत्तम. आपल्या वैयक्तिक स्वयंशिक्षणाला दुर्लक्षित करणे. असा कोण आहे की जो एखादी गोष्ट शिकतो आणि नेहमीसाठी थांबतो? लेखक नेहमीच असा विचार करत असत की जेव्हा तुम्ही विद्यालयातून उत्तीर्ण होता आणि तेव्हाच शिक्षण संपतं. परंतु नंतर त्यांना खरी गोष्ट कळली की जेव्हा तुम्ही शिक्षण थांबवता तेव्हा आयुष्य देखील थांबून जाते. स्वतःवर गुंतवणूक करा. नव्या गोष्टी शिका, पुस्तकं वाचा, अभ्यासक्रम करा. शैक्षणिक तुमच्या क्षेत्रातील व्हिडिओ बघा. घरूनच किंवा इतर ठिकाणी जाऊन कसंही करा, पण करा, शिका. असं केल्याने तुम्ही अजूनही जास्त प्रोडक्टिव्ह, कार्यक्षम होऊन जाल आणि जीवनात उत्साहीसुद्धा राहाल. नियमांचा द्वेष
आवड तिरस्कार करणे. अधिकांश लोकांना नियम आवडत नाहीत. जेव्हा आपण लहान असतो तेव्हापासूनच याची सुरुवात होते. मला ते का करायचं आहे, परंतु आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा आपण नियम पाळत नाही. लेखकाचं असं मत होतं की नियम हे व्यर्थ असतात. अशा विचारासाठी आज ते स्वतःला मूर्ख पागल म्हणून घेतात. परंतु नंतर त्यांना कळून चुकले की खरे तर नियम आपल्या आयुष्यातील सर्वात चांगल्या गोष्टीपैकी एक आहे. जेव्हा प्रोडक्टिव्हिटीची गोष्ट येते, पहिला नियम आहे नियम असणं. जर तुम्हाला नियमाविना राहायचं असेल तर ही तुमची मर्जी आहे. आयुष्य म्हणजे काय एखादी कुस्तीचे मैदान नाही जिथं नियम असतात. नियम खरं तर आपल्याला समस्या सोडवायला मदत करत असतात. लक्ष केंद्रित कसा करावा, वेळेचे नाही तर तुमच्या लक्ष्याचे व्यवस्थापन करा. सरासरीत एका दिवसात विचलित न होता किती मिनटं काम करू शकता? 10 मिनिट, 30 मिनिट, कदाचित 50 मिनिट. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे कमी आहे तर फक्त स्वतःच्या आयुष्याचे निरीक्षण करा. आपल्यातील अधिकांश लोक 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ विचलित न होता काम करू शकत नाहीत. डिस्टर्ब न होता राहू शकत नाहीत. आपण इतके जास्त जोडलेले आहोत की स्वतःवर आणि आपल्या कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ काढणे अशक्य होऊन जातं. आपल्यापैकी काही लोकांना दररोज 100पेक्षा जास्त नोटिफिकेशन सूचना येत असतात. अधिकतर लोकांना वेळ आलेल्या नोटिफिकेशन्सचे उत्तर देण्यात त्यांचा वेळ निघून जात असतो. विचलित होणे, डिस्ट्रॅक्शन ही 21व्या शतकातील पहिली जागतिक समस्या नाही. डिस्ट्रॅक्शन आयुष्याचा एक भाग आहे. याला तुमचा स्मार्टफोन, लिंक्डइन, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब किंवा टिंडर यांच्याशी काही देणं घेणं नाही. हा एक मानवी स्वभाव आहे. आपल्याला कामात व्यस्त राहणं आवडतं, बिझी राहणं चांगलं वाटतं. सॉक्रेटिस जे पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाच्या स्थापना करणाऱ्यांपैकी एक आहेत, त्यांनी 2400 वर्षापूर्वी आपल्याला डिस्ट्रॅक्शनबद्दल चेतावणी दिली होती. शेकडो वर्षापूर्वीच मानवी स्वभावातील ह्या धोक्याची सूचना दिलेली होती. व्यस्तता ही काही चांगली गोष्ट नाही आहे, कारण व्यस्तता आणि विचलित होणे एकासोबत चालत असतात. विचलन, डिस्ट्रॅक्शन सगळीकडेच आहे. जर तुम्हाला तुमच्या वेळेचे व्यवस्थापन करण्यात नाही तर ताणतणावाला व्यवस्थापित करण्यात उत्तम व्हावेच लागेल, कारण हीच सर्वात मोठी चूक आहे जी अधिकांश लोक करत असतात. आपण चुकीचेच असे समजतो की आपण आपल्या वेळेचे व्यवस्थापन करू शकतो, परंतु वेळेला व्यवस्थापित केलं जाऊ शकत नाही. जी गोष्ट तुम्ही नियंत्रित करू शकता ती हे तुमचं लक्ष, आणि हे लक्षात ठेवा की फोकस किंवा लक्ष केंद्रित करणं तुमच्या जीवनाला निर्धारित करत असतो. लक्ष केंद्रित नसणं म्हणजे आपल्या कामावर, लक्ष्यावर नियंत्रण नसणं, आणि नियंत्रण नसणं म्हणजे निराशा, विफलता. आणि आपण सर्वांनाच माहीत आहे की निराशा आपल्याला कुठपर्यंत नेत असते. तर आपल्या लक्ष्यावर लक्ष द्या, आपल्या लक्ष्याला व्यवस्थापित करा, वेळेला नाही. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागामध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.